Welcome to this tutorial, children. In this tutorial, we'll learn Environmental Studies Part 1 of Standard 5th. Lesson number 18, The Environment and Us, and this is video number 3. In the last videos, we have already seen that what is meant by a deforestation, what are the effects, and what is a pollution, how the water pollution occurs, and what are the effects of air pollution also, right? Now we'll start today the new point, that is the need to maintain environmental balance. Okay, let's start. Due to human intervention in nature, large-scale changes are taking place in the air, water and land. Also, these non-living or abiotic components are getting polluted. As a result, the existence of living things is threatened, while several living things have already become extinct. If one factor of the environment is damaged, its relationships with other factors also get affected and environmental balance is disturbed. What does it mean, children? जर आपलं ह्युमन बीइंग्स जे आहेत ते जर आपण नेचरमध्ये जर लार्ज स्केल चेंजेस करत गेलो, नेचर म्हणजे काय, तर जिथं आता हिल्स आहेत, बिग हिल्स आहेत, ते आपण परत त्या हिल्समधून आपण वेगळे वेगळे रोड्स तयार करतोय, म्हणजे ते हिल्स आपण ब्रेक करतोय तिथे, बरोबर. ट्रीज जिथं आहे, जिथं मोठे मोठे फॉरेस्ट आहे, ते फॉरेस्ट आपण हळूहळू का होईना कट डाऊन करतोय, बरोबर. तर याचा सगळ्याचा इफेक्ट या सगळ्या काय आहेत, तर या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेतच. हिल्स नॉन लिव्हिंग थिंग आहे, लेक नॉन लिव्हिंग थिंग आहे, बरोबर. पण किंवा अबायोटिक कंपोनंट्स म्हणलं तरी चालेल, पण हे जे अबायोटिक कंपोनंट्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल लेक, जिथं तर नॅचरली लेक तयार झालेला आहे आणि त्या नॅचरली लेक तयार झालं आहे आणि त्याच्या आजूबाजूला आपण एक कंपनी किंवा असं म्हणूयात की एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जर आपण तयार केली, तर काय होईल, त्या फॅक्टरीमधलं जे काही घाण पाणी आहे किंवा त्याच्यातून निघालेला जो धूर आहे, त्याच्यामुळं काय होईल, तिथं जे सुंदर असं लेक होतं, त्याच्या बाजूला जे काही बटरफ्लाईज वगैरे असायचे, ते काय होईल, त्या धुरामुळं सगळे बटरफ्लाईज येणार नाहीत किंवा ते फॅक्टरीमधून निघालेलं जे काही पोल्युटेड वॉटर आहे ते सगळं त्या लेकमध्ये जाईल. म्हणजेच याचा अर्थ काय होईल, ते सगळं लेक जे आहे ते पोल्युटेड होणार. म्हणजेच इथं काय झालं, पूर्ण लाईफ जी आहे, लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत त्याच्यामध्ये, ते लेकमध्ये सपोज जर फिश वगैरे असतील तर त्याच्यामुळे ते काय होतील, थ्रेटन होतील, म्हणजे त्याचा त्यांना त्रास होईल, तिथं ते राहू नाही शकणार. एक जरी एन्व्हायरमेंटमधला फॅक्टर, इफ वन फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट इज डॅमेज, जर एक जरी फॅक्टर या एन्व्हायरमेंटमधला डॅमेज झाला, इट्स रिलेशनशिप विथ अदर फॅक्टर्स ऑल्सो गेट डिस्टर्ब, बरोबर. त्याची या एन्व्हायरमेंटमध्ये असलेली रिलेशनशिप दुसऱ्या एखाद्यासोबत जी असती रिलेशनशिप, ती काय पूर्णपणे डिस्टर्ब होते. फ्रॉम टाईम टू टाईम सम ऑफ द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ बिकम एक्सटिंक्ट. आणि याचंच कारण काय आहे, तर वेळोवेळी आपल्याला असे बरेचसे ॲनिमल्स दिसतात, ॲनिमल्सची नावं ऐकायला येतात की आज या जगामध्ये ते अस्तित्वातच नाही आहेत. बट टुडे दिस प्रोसेस इज टेकिंग प्लेस ॲट अ मच फास्टर रेट. दिस इज अ थ्रीट फॉर द होल लिव्हिंग वर्ल्ड. असं होत गेलं तर एक दिवस असा येईल की या अर्थवरती आपल्याला एक पण ॲनिमल किंवा प्लांट अस्तित्वात राहणार नाही आणि फक्त जिथं बघेल तिथं आपल्याकडं म्हणजे ह्युमन बिईंग्सच आपल्याला दिसतील. इट्स व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड पार्ट ऑफ दिस कॉम्प्लिकेटेड पार्ट. आणि म्हणून आपल्याला आता ह्याच्यावरती काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ओके, नाव सी, डू यू नो, if the different types of plants and animals become extinct one by one, many of the links in the different food chains will be lost. Okay, many scientists believe that this will affect the entire living world on the earth and the balance in the nature will collapse. Okay, see now what they are saying here. If different types of plants and animals, आपण आत्ताच बोललो, जर अशा प्रकारे जर प्लांट्स आणि ॲनिमल्स जर एक्सटिंक्ट होत असतील तर याचा सगळ्यात जास्त लॉस हा ह्युमन बिईंग्सना असणार आहे. आणि सायंटिस्ट काय सांगतात, मेनी सायंटिस्ट बिलीव्ह दॅट दिस विल अफेक्ट, हे पूर्ण वर्ल्डमध्ये असं चाललेलं आहे, नॉट ओनली इन इंडिया, नॉट ओनली इन आवर लिव्हिंग प्लेस, इट्स अफेक्टेड, इट इज फॉलोड इन ऑल ओव्हर द वर्ल्ड, सो दॅट it is affected to all over the world on the earth. Okay, and the balance in the nature will also
कोलॅप्स. त्याच्यामुळे काय होतंय, पूर्ण बॅलन्स जे आहे नेचरमधलं कोलॅप्स व्हायला लागलेलं आहे. आता आपण हे बघतोय की हा जो इंडियन चिता आहे हा ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर आहे दिसायला, पण हा आज आपल्या या जगातूनच नष्ट होऊन गेलेला आहे. आता हा जगामध्ये अस्तित्वातच नाही आहे. अशा प्रकारचे बरेचसे ॲनिमल्स आहेत चिल्ड्रन ज्यांची आपल्याला नावंसुद्धा माहीत नाही आहेत, पण ते आज आपल्यामधून निघून गेलेले आहेत ते. Our needs and the environment, this is the new point. Food, water and clothes are the needs of all people. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपल्या माणसाच्या काय बेसिक नीड्स आहेत, म्हणजे काय गरजा आहेत. ओके, वी यूज अ लॉट ऑफ थिंग्स टू मीट दीज नीड्स. आपण हे सगळं मिळवण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी, कपडे मिळवण्यासाठी, पाणी मिळवण्यासाठी आपण खूप काही करत असतो, बरोबर. Besides, we use many means and devices for purpose of studies, sports, hobbies and entertainment. फक्त एवढ्यावरच आपलं भागतं का? अन्न मिळालं, कपडे मिळाले, पाणी मिळालं की झालं का? तर नाही. याच्या विरुद्ध आपल्याला काय करावं लागतं? तर स्टडीज करतो आपण, स्पोर्ट्स असतात, आपले हॉबीज आहेत, ते आपल्याला एंटरटेन करणाऱ्या बऱ्याचशा वस्तू आहेत, त्या पण आपल्याला लागतातच, बरोबर. वी इवन स्टॉक अप these things so that they will be available to us whenever we need them. म्हणून आपण काय करत असतो, या गोष्टींचा, हे जे सगळ्या वस्तू आहेत त्यांचा सगळ्यांचा आपण काय ठेवतो, स्टॉक करून ठेवतो, म्हणजे काय ते साठवून ठेवतो. ऑल दीज थिंग्स आर ऑब्टेन बाय युझिंग मटेरियल्स फ्रॉम आवर एन्व्हायरमेंट. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आजूबाजूला जे दिसतं त्याच्यापासूनच त्या बनवलेल्या असतात. ऑल द पीपल इन द वर्ल्ड हॅव सिमिलर All these things are obtained by using materials from our environment. आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू अवेलेबल असतात त्याच्यातूनच आपण या सगळ्याला ज्या गोष्टी लागतात, म्हणजे स्पोर्ट्ससाठी, हॉबीज, एंटरटेनमेंटसाठी जे काही लागतं ते आपण थिंग्स त्यांच्यापासून बनवतो, बरोबर. ऑल द पीपल इन द वर्ल्ड हॅव सिमिलर नीड्स अँड डिझायर्स. बरोबर, काय म्हणलेलं आहे बघा, या जगामध्ये जेवढे काही व्यक्ती राहतात, ऑल द पीपल इन द वर्ल्ड हॅव सिमिलर नीड्स अँड डिझायर्स. प्रत्येकांना काही ना काहीतरी गरज असतेच, बरोबर. ॲज अ रिझल्ट द एन्व्हायरमेंट इज बीइंग डिग्रेडेड रॅपिडली. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपण या सगळ्या गोष्टी लागतात म्हणून आपण एन्व्हायरमेंटवरती डिपेंड असतो, आणि एन्व्हायरमेंट इज बीइंग डिग्रेडेड रॅपिडली. आणि त्याच्यामुळं हे जे एन्व्हायरमेंट आहे हे काय व्हायला लागलेलं आहे, खूप फास्ट डिग्रेड व्हायला लागलेलं आहे. ओके, we need to be aware that we ourselves are a part of nature. आपण सगळेजण याची काळजी घेतली पाहिजे. आपण सगळेजण या नेचरचा एक काय आहोत, तर एक पार्ट आहोत. इफ द बॅलन्स ऑफ द नेचर इज डिस्टर्ब इट विल ॲडव्हर्सली अफेक्ट ह्युमन बीइंग्स टू. जर या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स जर हल्ला तर नक्कीच याचा सगळ्याचा इफेक्ट आपल्याला सुद्धा होणार आहे, ह्युमन बीइंग्सना पण होणार आहे. वी नीड टू टेक स्टेप्स टू प्रिव्हेंट द डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. बरोबर, याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्टेप्स घेतल्या पाहिजेत, याच्या दृष्टीने आपल्याला काहीतरी पावलं उचलली गेली पाहिजेत. द स्टेप्स शुड मेनली इन्क्लूड युझिंग आवर मीन्स फ्रजली अँड रिसायकलिंग यूज्ड आर्टिकल्स. सच मेजर्स शुड बी प्रॅक्टिस्ड सिन्सिअरली बाय ईच अँड एव्हरी पर्सन, राईट. याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काहीतरी स्टेप्स पण उचलता गेल्या पाहिजेत. And what mean by frugally? Frugally means काळजीपूर्वक अँड रिसायकलिंग युज्ड आर्टिकल्स. ओके, आणि आपण रिसायकलिंगचा वापर केलाच पाहिजे, म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ कशा बनवतो त्या प्रकारे आपण परत कसं वापरता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. सच मेजर्स शुड बी प्रॅक्टिस्ड सिन्सिअरली बाय ईच अँड एव्हरी पर्सन. आणि हे सगळे मेजर्स जे आहेत ते प्रत्येक पर्सननी फॉलो केले पाहिजेत. नाव let's see, let us resolve. Okay, let us all ensure that no action on our part will cause pollution or cause harm to living things. Let us make all possible efforts for the conservation of the living world. Okay, let us all ensure that no action on our part will cause pollution. Okay, आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे, आपण जे काही यूज करतोय त्याचा या एन्व्हायरमेंटवरती पोल्युशन होणार नाही, असा त्याचा काही लिव्हिंग थिंगला हार्म होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे, बरोबर. लेट अस मेक ऑल पॉसिबल एफर्ट्स. याच्यासाठी आपल्याला जेवढे काही कष्ट करता येतील
तेवढे आपण केलेच पाहिजेत. ओके, स्पीक युअर माइंड अँड डिस्कस. हाऊ मच स्टॉक ऑफ द नेसेसरी थिंग्स शुड वी कीप विथ अस? Discuss with respect to each of the following: water, food and clothes. Next point है global efforts for protection of the environment. Okay, several projects are being implemented at the international level to maintain the balance in nature. खूप जास्त गव्हर्नमेंटनी प्रोजेक्ट्स चालू केलेले आहेत जेणेकरून या नेचरमध्ये बॅलन्स मेंटेन राहील याच्यासाठी. It is important to raise the awareness of people all over the world about the threat to environmental balance. हे सगळ्या लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की आपल्याला हे जे एन्व्हायरमेंट आहे ते खूप काळजीपूर्वक वापरायचं आहे. या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स असाच टिकून ठेवायचा, व्यवस्थित टिकून ठेवायचा आहे, राहायला पाहिजे. Many countries of the world are enacting laws that will help to prevent the pollution of air, water and soil. बऱ्याचशा देशांमध्ये असे काही प्लॅन केलेले आहेत की जेणेकरून तिथे एअर पोल्युशन नाही होणार, वॉटर किंवा सॉइल पोल्युशन नाही होणार, याच्यासाठी बरीचशी काळजी घेतली जाते. असे बऱ्याच देशांनी प्लॅन्स केलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला, एफर्ट्स टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी. ओके, हिअर व्हॉट द एफर्ट्स वी कॅन टेक टू मेंटेन द बायोडायव्हर्सिटी, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ओके, मग काय काय एफर्ट्स घेऊ शकतो आपण? we can take the following efforts. Okay, biodiversity parks. What does it mean? The biodiversity parks म्हणजे काय असतं? An area which is reserved for the purpose of protecting and conserving the biodiversity of the region is called a biodiversity park. बघा, म्हणजे असा एक एरिया असतो की ज्या ठिकाणी ॲनिमल्स असतात, बरोबर. एरिया रिझर्व फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्टिंग अँड कन्झर्विंग बायोडायव्हर्सिटी. मग तर ॲनिमल्स म्हणून ॲनिमल्स नाही, त्या ठिकाणी असलेले सगळे प्लांट्स आले, ट्रीज आले, त्या ठिकाणची असलेली सगळी बायोडायव्हर्सिटी जर आपल्याला काळजीपूर्वक आहे तशीच मेंटेन करायची असेल, आणि त्या एरियाला काय म्हणतो मग आपण? बायोडायव्हर्सिटी पार्क. ओके, इन दीज पार्क्स बायोडायव्हर्सिटी इज बोथ प्रिझर्व्ड अँड स्टडीड. मग अशा एरियामध्ये काय केलं जातं? बायोडायव्हर्सिटी एकतर तिथे साठवली पण जाते, प्रिझर्व केली जाते, आणि काय अभ्यासली पण जाते. पीपल व्हिजिटिंग सच अ पार्क एन्जॉय बीइंग क्लोज टू द नेचर. मग अशा ठिकाणी आपण एकदम निसर्गाच्या एकदम असं जवळ गेल्यासारखं वाटतं ज्या वेळेला आपण तिथे व्हिजिट करतो त्यावेळेला. दिस लीड्स टू मोर कन्सर्न फॉर नेचर. आणि त्याच्यामुळं मग आपल्याला नेचरबद्दल एक प्रकारचं कन्सर्न तयार होतं. ओके, नेक्स्ट बघायचं आपल्याला काय सांगितलं आहे त्यांनी इकडं, नॅशनल पार्क्स. Some areas which are important for the protection and conservation of wildlife are reserved for them. काही ठिकाणी वाईल्ड लाईफ ॲनिमल्स जे असतात ते त्यांचा जो एरिया असतो तो रिझर्व केलेला आहे. फॉर एक्झाम्पल काझीरंगा नॅशनल पार्क, द ताडोबा नॅशनल पार्क, हे त्याचे 2 एक्झाम्पल आहे. ओके, सँच्युरीज. Certain forest areas are reserved for the protection and conservation of the particular animals or plant. आता पर्टिक्युलर एरिया जो आहे तो काय केला जातो? सर्टन फॉरेस्ट एरियाज आर रिझर्व फॉर द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन. काय केलेलं आहे बघा, काही जो फॉरेस्टचा एरिया आहे तो आपण काय केलेला आहे? रिझर्व केलेला आहे ॲनिमलसाठी आणि प्लांटसाठी. सच अ रिझर्व एरिया इज कॉल्ड सँच्युरी. आणि तशा एरियाला काय म्हणतात? सँच्युरी म्हणतात. फॉर एक्झाम्पल द राधानगरी सँच्युरी फॉर बायसन्स. ओके, इफ द प्लांट्स ऑन द अर्थ आर डिस्ट्रॉईड द नंबर्स ऑफ ॲनिमल्स ऑल्सो फॉल. बघा, जर आपल्या आजूबाजूचे नंबर ऑफ प्लांट्स जर रिड्यूस झाले चिल्ड्रन, तर नक्कीच आपलं काय होणार आहे? तिथे काय होईल? तिथले आजूबाजूचे ॲनिमल्स पण सगळे कमी होतील, बरोबर. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू प्रोटेक्ट प्लांट्स इन द फॉरेस्ट. इफ डिफॉरेस्टेशन इज स्टॉप्ड अँड इन्स्टेड ट्री प्लांटेशन इज स्टॉप्ड अप, ॲनिमल्स दॅट डिपेंड ऑन प्लांट्स विल गेट प्रोटेक्शन अँड थ्राईव्ह. त्याच्या आजूबाजूचे जे काही प्लांट्स आहेत, डिफॉरेस्टेशन जर आपण स्टॉप केलं, ओके, त्याच्याऐवजी जर आपण ट्रीज लावले, ओके,
तर ॲनिमल्स जे काही प्लांट्सवरती डिपेंड आहेत ते काय होतील, तिथं ते जगू शकतात, त्यांना अन्न मिळालं तर ते व्यवस्थित जगू शकतात, तिथल्या तिथेच ते राहू शकतात. ओके, अशा प्रकारे आपण आपल्या नेचरला, एन्व्हायरमेंटला सेव्ह करू शकतो. विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.